नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी जय गुरु. मी श्रीकांत गोडांबेस तुमचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे द ट्रॅव्हल नोमॅडिक. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच माझ्या भटकंतीमधील गमती-जमती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आणि अशाच काहीशा ऐतिहासिक आणि सुंदर अशा ठिकाणी आज आपण जात आहोत. तर आज आपण चाललो आहोत साताऱ्यातील पाटण तालुक्यात वसलेले हे क्षेत्र म्हणजेच श्री क्षेत्र वाल्मिक. यालाच वाल्मिक पठार म्हणून देखील ओळखले जाते. ज्या ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी झाला अशा या क्षेत्राचे महत्त्व आपण आज समजून घेऊयात. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात आपल्या भटकंतीला. मित्रांनो, तुम्हाला माझे ट्रॅव्हल व्लॉग जर आवडत असतील तर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडू द्यात जरा, आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बरं का. हा प्रवास अगदी निसर्गरम्य आणि सुंदर आहे. वाटेत आपल्याला अशा प्रकारे पवनचक्क्या दिसतील आणि त्यासोबतच पावसाळ्यातील इथल्या निसर्गाचा रुबाब काहीसा वेगळा आणि आकर्षक होऊन जातो. आणि हे निसर्गाचे सौंदर्य पाहून आम्हाला पण रील आणि फोटोग्राफीचा मोह काही आवरता आला नाही. आणि थोडेसे पुढे आले की दिसते ती ही सुंदर अशी देवराई, म्हणजेच माझे गाव उधवणे. या देवराईत श्री ज्योतिर्लिंग आणि आई भराडी मातेचे प्राचीन मंदिर आहे, ज्यावर आपण लवकरच एक वेगळा व्लॉग बनवणार आहोत. आणि आता थोडेसे पुढे आल्यावर इथे रस्त्याचे काम चालू होते. तर काम लवकर संपून रस्ता पुन्हा लवकर चालू करण्यासाठी ही मित्रमंडळी पण कामगारांना मदत करतायत की आपले ओघाचंच हातात फावडी घेऊन शायनिंग मारतायत कुणास ठाऊक. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली रस्ता मोकळा करून आता पुढचा प्रवास चालू केला आहे. तुम्ही जर या ठिकाणी पहिल्यांदा येणार असाल तर मॅपचा वापर करा आणि शक्यतो मॅप ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा, कारण हा परिसर अभयारण्यात असून मोबाईल नेटवर्क इथे तुम्हाला मिळणार नाही. दुपारचे 3 वाजले आहेत आणि आता या ठिकाणी पावसाची पण सुरुवात झालेली आहे. तर फायनली आपण आता पोहोचलो आहोत वाल्मिकच्या चेक पॉईंट जवळ, ज्या ठिकाणी आपल्याला आता आपली नोंद करून पुढे जायचे आहे. इथून पुढे साधारण 5 ते 10 मिनिटावर वाल्मिक ऋषींचे मंदिर आहे. चला तर मग दाखवतो. आणि आता तुम्ही समोर पाहू शकता वाल्मिक ऋषींचा इतिहास असलेले श्री क्षेत्र वाल्मिक. आता या ठिकाणी सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. मंदिरात आता आल्यावर आत आल्यावर समोरच मुख्य स्थान असलेल्या मूर्त्या आपणास पाहावयास मिळतात. वाल्या कोळी जेव्हा निरपराध लोकांचा जीव घेत होता त्यावेळी नारद मुनींनी त्याला पापमुक्त होण्यासाठी मंत्र दिला. 12 वर्ष साधना करत असताना वाल्मिक ऋषींच्या शरीराभोवती संपूर्ण वारूळ तयार झाले. ते हेच ठिकाण. या ठिकाणी या मंदिरातील एक विशेष गोष्ट म्हणजे तेच वारूळ मंदिरात असणाऱ्या मूर्त्यांच्या भोवताली वाढत असे. पण आता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामापासून ते लोप झालेले दिसून येते. या मंदिराच्या उजव्या बाजूला संत चोखामेळा यांची मूर्ती असलेले एक वास्तू आहे, तर त्यासमोर एक शिवलिंग असलेले मंदिर दिसून येते.
तर मित्रांनो, इथे आता प्रॉब्लेम असा झाला आहे की सोबत मुंबईवरून मित्र आले होते आणि त्या मित्रांना येथील जंगलातील प्राण्यांबद्दल आणि येथे घ्याव्या लागणाऱ्या काळजीसाठी काही माहिती दिली मी गाडीत असताना. तर आता असे घाबरले आहेत की एकही जण गाडीतून खाली उतरायला तयार नाही आहे. मग काय, आता ट्रायपॉड आणि गिम्बल घेऊन निघालो एकटाच जंगलाच्या आत. तर शिव मंदिरापासून उजवीकडे एक पायवाट जंगलात आत जाताना दिसते. त्या वाटेने पुढे गेले की तिथे अजून एक स्थान आहे. या ठिकाणी वाल्याकोळी वाटसरूंना अडवून लुटत होता. ज्या दंडाच्या आधारावर ते लोकांना लुटत होते तोच हा दंड. नारद मुनींनी अनुग्रह केला आणि त्यानंतर तो दंड त्यांनी इथे रोवला आणि ते तपश्चर्येसाठी बसले. पण त्या वाळक्या शुष्क काठीला सुद्धा या ठिकाणी पालवी फुटली आणि त्यानंतर वाल्याचा वाल्मिकी झाला. इथले एक असे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी आपली मनातील इच्छा व्यक्त करून जर दगडांवर दगड रचले तर ती इच्छा पूर्ण होते, असा इथल्या स्थानिक लोकांचा अनुभव आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी मला पण भरपूर भीती वाटते, कारण मी एकटाच या परिसरात फिरतोय आणि तुम्ही पण या ठिकाणी जर कधी एकटे येत असाल तर काळजी घ्या, कारण या भागात वाघ, अस्वल, गव आणि साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे जंगलात आत जाणे टाळावे, नाहीतर येथील स्थानिक लोकांची मदत घ्यावी. आणि आता आपण पुन्हा एकदा मंदिराजवळ बाहेर आलो आहोत आणि आता हा जो रस्ता आहे तो पुढे जंगलातून जातो पांढरपाणी वगैरे गावांकडे. आणि ही डावीकडे एक पायवाट आहे, ती जाते वांग नदीच्या उगमस्थानाकडे. या ठिकाणी या फलकावर आपल्याला या ठिकाणाचा संपूर्ण इतिहास वाचायला मिळेल. त्याचसोबत इथे आढळून येणाऱ्या प्राण्यांची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इथून आता 5 मिनिटाच्या अंतरावर वांग नदीचे उगमस्थान आहे. या ठिकाणी दुतर्फा झाडीतून मार्ग काढत प्रवास करून आलेला थकवा अगदी नाहीसा होतो. येथील शांततापूर्ण वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. थोडे पुढे आले की या ठिकाणी आपण आता वांग नदीच्या उगमस्थानावर पोहोचलो आहोत. खूपच सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी आता आपण आहोत, ज्या ठिकाणी वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले. इथला परिसर खरंच खूप छान आहे. हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येत असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच नियम व अटी आहेत आणि मी तुम्हाला विनंती करेन की या ठिकाणी तुम्ही आलात की तुम्ही ते नियम पाळावेत. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या अशाच नवनवीन भटकंतीचे माझे अनुभव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.